भिवंडी तालुका के शेलार गांव श्री साई सावली निवास स्थान पर श्री गणपत जी तांबे के मार्गदर्शन में व श्री राजेंद्र जी कबाड़ी के प्रेरणाओं से ग्राम पंचायत कर्मचारी कोकण विभाग के कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य व शेलार ग्राम पंचायत के वरिष्ठ लिपिक श्री दत्तात्रय भोईर ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री साई चरित्र पारायण सोहला का आयोजन आज दिनांक 22 दिसंबर 2022 से 23 दिसंबर 2022 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, श्री साई चरित्र पारायण व साई भजन तथा महाभंडारे का आयोजन किया गया। इस अवसर पर नायब तहसीलदार ईश्वर भोईर, समाज कल्याण न्यास थाने जिला अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर, गणपत जी तांबे, राजेंद्र जी कबाड़ी, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश वालंज, माजी सरपंच घनश्याम भोईर, संदीप पाटिल, वलगांव के जवाई प्रसन्न पाटिल, काल्हेर गांव के जवाई दिनेश महात्रे, बोरपाड़ा के जवाई आतिश खारी, खूनी गांव के जवाई विलास केने, पूर्णा गांव के जवाई सुभाष चौधरी, केवनी दीवे गांव के जवाई उमेश पाटिल, गुंधौली गांव के जवाई महफत पाटिल, संतोष डेंगाने, हर्षल डेंगाने, नरेश दलवी सहित भारी संख्या में मान्यवर नातेवाईक तथा शेलार ग्राम पंचायत के कर्मचारी व शेलार ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। तो वहीं आगे हम आपको बता दें कि ग्राम पंचायत कर्मचारी कोकण विभाग के कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य व शेलार ग्राम पंचायत के वरिष्ठ लिपिक श्री दत्तात्रय भोईर द्वारा लगभग 17 वर्षों से इस कार्यक्रम का आयोजन किया जाता है। तो वहीं इस साई चरित्र पारायण का वाचक मुंबई के दिगंबर सावंत व वसई के चंदन राठी ने किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। नमस्कार दिवाळी उत्पत्ती लक्ष्मी देवताभ्यो नमः। दीपं समर्पयामि, दीपं दर्शयामि, प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि। देवाला नमस्कार करा। जिथे आज दिवसभरामध्ये आम्ही त्याची सेवा केली, कुठला उपचार कमी पडला असेल तो बोर्ड मांडून घे। अशीच कृपा दृष्टी आमच्या या कुटुंबावर, आमच्या शहरावर प्रार्थना करायची। जनमंगल महेंद्र प्राप्त देवे समागमे तुल्यमानस तत्ते मंगलादीप नैवेद्यम समर्पयामि। आरती लागू दे रहा तुझे पाई आरती साई बाबा सभ्यदातार जीवा शरण जातली द्यावा विसावा भक्ता विभाग करुणिया आनंद स्वस्वरूपी आहे संत मोक्ष जनदारी निजडोळा श्रीरंग आरती साई बा
दत्ता दिगंबर आरती साई बाबा गुरुवारी भक्त करे तिवारी प्रभु पद पावय मागणे आता तुम्हा देवाधिदेवा आरती साई बाबा विचिराधीनाचा जग निर्मळोया निज सुख आगामी माधवाया सांभाळा बोली भाग आरती साई बाबा सौख्य दातार जीवा करणार गताई रूपी गोविंदा सगुणा रूपी गोविंदा जय जय आरती नित्यानंदा जय आरती नित्यानंदा होसी चंद्रपुरी लीला दालीसी जय जय आरती नित्यानंदा जय जय आरती नित्यानंदा जय जय आरती नित्यानंदा मानिक प्रभु तू होसी अक्कलकोट स्वामी होसी शिरडी साईनाथ होसी कलियुगी नित्यानंद बनसी जय जय आरती नित्यानंदा सगुणा रूपी गोविंदा जय जय आरती नित्यानंदा जय जय आरती नित्यानंदा ऐसी अनेक रूप तूसी गणेश पुरी तू वससी भक्तांच्या इच्छा पुरवीसी भक्तांच्या नित्यानंदा जय जय आरती नित्यानंदा जय देव दत्ता अवधूता ओ साई अवधूता तो नाही तुला विस्मित भजने या नाम दिला असंख्य रूपानी हरसी दिनांचे तू संकट दिन रजनी जय देव दत्ता अवधूता हो साई अवधूता देवी तो माता जय देव जय देव दत्ता अवधूता हो साई अवधूता सोडून चरणी देवी तो माता जन धरिवावे कृपया सकलांचे संकट निरसावे देशील तरी दे कृष्णाने गावे जय देव हनुमाने बाबा साई गाव माझे आई गाव रूपा तुले लिंगण आनंद पूजन भावे तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या तमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसा पूजा करावा प्रसिद्ध भाव करोमि यज्ञं सकलं परं नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं भजे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे हरे राम 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे हरो यज्ञेन यज्ञेन्द्रेवास्त्राणि धर्माणि कर्माणि देहनाकं महिमान सजन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ रामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्यं राज्यं
शिरे शेषदाता नमस्कार साष्टांग श्री साईनाथ स्मरावे मणिपाद पदानी भावे पुरावे तरी भक्तीसाठी स्वरावे नमस्कार साष्टांग श्री साईनाथ वसेतो सदा दावया संत लीला दिसे अन्य लोकां परितो जनाला परियंतरी ज्ञान कैवल्य दाता नमस्कार साष्टांग श्री साईनाथ बराला जन्म महामानवाचा नळासार्थका साधनीभूत सपज्ञवाला करावे अमाधन्य चुंबो निघाला मुखे घाल प्रेमे घराग्रास राहता नमस्कार साष्टांग श्री साईनाथ सुरादे कदांच्या पदावंदिरातिहार साष्टांग श्री साईनाथ तुझ्या या पदे करा जोडितो दीन अत्यंत भावे अविमोहनी राजहातारी आता नमस्कार साष्टांग श्री साईनाथ ऐसा येई मा साई दिगंबरा अक्षय रूपावतारा सर्व व्यापक रूप श्रुतिसारा अनुसया त्रिकुमारा बाबा येई मा काशी स्थान देवकी कोल्हापूर विदेशी निर्मल नदी तुम गोमतसे राम करी त्रिशूल डमरुधारी भक्तावरद सदा सुखकारी देशिल मुक्तिचारी ऐसा येई मा साई पादुका जपमाला कमंडलू मृगशाला धारण दर्शिला तो माझा ऐसे सदनी लक्ष्मीवास करी दिनरजनी रक्षिषि संकट वारुणी ऐसा येई मा या परिधान तुझे गुराया दृश्य करी नयनाया पूर्णानंद सुखे देवाही काया राविसी हरि गुण गाया ऐसा येई वासई दिगंबरा सदा सत्स्वरूपं चिदानंद कन्नं जगत्संभवस्थान संसारनाथं भवद्वापुनिध्वासमार्तण्डमेयं मनोवारुलितं मुनिर्जनगम्यं जगद्व्यापकं निर्मलं निर्गुणं त्वं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं सद्गुरुं साईनाथं सदा कल्पवृक्षस्य तस्य मुक्ते प्रदन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं अनेकाश्रुता तर्कलीला विलासे समावेश्रुतेशान भास्वस्वभावम् अहं भावहीनं प्रसन्नात्मभावम् अमङ्गमं राममेवावतीर्णं भवेद्दर्शनः सम्पुनीतो प्रभोऽहम् नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं शेषायेष कृपानिधे किरणुना सर्वा अनेक जन्माधित पाप संशयो भवेत् भवतपाद सरोज दर्शनात् क्षमस्व सर्वान्ध परान्ध पुञ्जकान् प्रसीद सायेष सद्गुरो दया गुरो ब्रह्म साई सद्गुरु साईनाथ महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा विराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। मेरे घर के आगे साईना तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे साईना तेरा मंदिर बन जाए। जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए। मेरे घर के मेरे घर के आगे साईना तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे साईना तेरा मंदिर बन जाए।
जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे। जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे। मुझे रोज सवेरे साईनाथ तेरी सूरत दिखाई दे। मुझे रोज सवेरे साईनाथ तेरी सूरत दिखाई दे। जब भजन करे मिलकर रस कानों में घुल जाए। जब भजन करे मिलकर रस कानों में घुल जाए। जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए। जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए। मेरे घर के मेरे घर के मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए। मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए। देऊन सन्मान करवा। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। पालखी पर्यंत सोहळ्याचे जनक श्री गणपत तांबे साहेब यांचं शाल काही चरित्र आणि प्रसाद देऊन सन्मान करावा। गायांच्या गजरामध्ये आपण श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। धन्यवाद। सब साथ रहे बाबा जल्दी वो दिन आए। जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए। जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए। मेरे घर के मेरे घर के मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए। मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए। मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए। मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए। मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए। मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए। सभी देव देते दुनिया में पल्ला झाड़ के। सभी देव देते दुनिया में पल्ला झाड़ के। मेरा शिरडी मेरा शिरडी मेरा शिरडी वाला साईं देता छप्पड़ फाड़ के। शिरडी वाला साईं देता छप्पड़ फाड़ के। आज आपल्या घरी साई चरित्र पारायण हा सातत्याने 2005 पासनं या शेलार गावामध्ये मी प्रथम चालू केलेला आहे।
2000 सालापासून मी साई वजराई सेवा मंडळाच्या माध्यमातून पदयात्रा सुरुवात केली आणि त्या पदयात्रेच्या माध्यमातून जो मला साईबाबांचा वेळ लागला, त्या अनुषंगाने ज्यावेळेला मला माझे मार्गदर्शक, ज्या पालखीतून मी आज पायी चालत होतो, त्या पालखीतून मला नेण्याचा पहिला मान मला जो मिळाला तो राजेंद्र कावडी यांच्या माध्यमातून मिळाला. आणि जी पूर्णतः माहिती मला मिळाली ती त्या पालखीचे संस्थापक गणपतजी तांबेसाहेब यांच्या माध्यमातून मला ह्या पारायणचा पूर्णपणे सडा लागला. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी 2005पासनं सातत्याने हा साई चरित्र पारायण मी एका दिवसाचा आणि अखंड पारायण मी चालू केलेलं आहे. आज जवळजवळ 17 वर्ष झाली मला. मी सातत्याने हा पारायण एका दिवसाचा अखंड पारायण पार पाडतो आणि मला त्याच्यामध्ये आनंद मिळतो. मी हा पारायण चालू करत असताना मला माझ्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी आणते. त्या हिशोबात मला माझ्या नातेवाईकांकडून मला जो प्रोत्साहन मिळतो, जो आनंद मिळतो, त्याच्यातच मला सगळा बाबांचा आशीर्वाद मिळला जातो आणि माझ्या दारामध्ये ज्या लोकांचा आवाजावा येतो त्याच्यात मला पुण्य मिळतो. आपण आता साईबाबा चरणी काय करा? मी साईचरणी प्रार्थना असा करेन का माझ्या कुटुंबाला, माझ्या नातेवाईकांना, माझ्या गावाला, माझ्या भिवंडी तालुक्याला अखंड असाच बाबांचा वेळ लागावा आणि त्यांनी असंच पारायणची सुरुवात करावी आणि बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन मी पुढील कार्यासाठी सगळ्यांना प्राधान्य करेन. पारायण म्हटलं म्हणजे भक्ती मार्ग येतो एक प्रकारचा आणि एवढा सोपा पण नाही आहे. फक्त तुमच्या मनातली इच्छा पाहिजे, तुमची श्रद्धा पाहिजे. बाबांचा मंत्र आहे श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे. तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल. आणि त्याचं उदाहरण माझ्या बाजूला उभे आहेत. त्यांनी जेव्हा चालू केलं तिथपासून एकही वर्ष खंड न पडता, फक्त कोरोनाचा काळ सोडता तर कंटिन्यूसपणे अगदी अखंडितपणे त्यांनी ही त्यांची सेवा चालू आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आणि या माध्यमातून मी सर्वांना सांगतो, जे जे लोक हा व्हिडिओ बघत असतील त्यांना प्रत्येकाला माझं सांगणं आहे, तुम्हाला कोणाला जर पारायण घरी करायचं असेल तर माझी पूर्ण मदत तुम्हाला होईल. आणि माझा मानसच तो आहे की या पारायणच्या माध्यमातनं बाबांचा प्रचार आणि प्रसार व्हावा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पारायण पद्धत काय असते, पारायण काय असतं हे पोहोचावं आणि सर्वांना सुख समाधान लाभावं त्या माध्यमातनं. ज्या ज्या लोकांनी पारायणाचं घरी पारायण केलेलं आहे त्यांना प्रत्येकाला असा चांगला अनुभव आलेला आहे. आणि माझं आवर्जून सांगणं आहे प्रत्येकाला की किमान वर्षातनं एक तरी पारायण तुम्ही घरी करा. मी सांगण्याचं निश्चितच मी म्हणेन की याच ज्या वास्तूमध्ये 2005 पासनं जे साईचरित्र पारायण सोहळा सुरू आहे तो अखंडपणे सुरू आहे. फक्त एक कोरोनाचा काळ गेला तेवढाच फक्त थोडंसं वंचित हा परिवार राहिलेला आहे. या परिवारामुळं आम्ही सर्व वंचित राहिलेलो आहोत. शेवटी कसं आहे माहिती का, प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असतात धार्मिकतेचे आणि प्रत्येकाला प्रचिती त्या माध्यमातून येत असते. आणि अशाच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामधील जागृत देवता म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं ती वज्रेश्वरी निवासी माता वज्रेश्वरी. आणि या पावनभूमीमध्ये माझा जन्म झालेला असल्याकारणानं, ती माझी जन्मभूमी असल्याकारणानं मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्या मायभूमीतून तिचं दर्शन घेऊन श्री क्षेत्र वज्रेश्वरी ते श्री क्षेत्र शिर्डी, गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीमध्ये पालखी पदयात्रा सोहळ्याला सुरुवात झालेली आहे गेल्या अनेक वर्षापासून. आणि त्याचे जनक या श्री साई वजराई सेवा मंडळाचे संस्थापक श्री गणपत तांबेसाहेब आहेत. मी ज्यावेळेला जोडला गेलो त्यावेळेला माझ्या माध्यमातून या पूर्ण परिसरामधील अनेक साई भक्त जोडले गेले. त्या सर्व साई भक्तांमध्ये श्री दत्तात्रय भुईर आहेत. दत्तात्रय भुईर यांनी आपल्यासमोर सांगितलेलं आहे की पहिल्यांदा मी जी सुरुवात केली ती त्याचं श्रेय राजेंद्र कावडींना आहे. त्यांचा तो मनाचा मोठेपणा आहे, माझा बहुमान आहे. कारण की दत्तात्रय भुईर आणि या परिवाराशी माझा जो काही एक नातं जोडलेलं आहे ते नातं फार आगळंवेगळं नातं आहे. आणि निश्चितच मी म्हणेन की माझ्या या संपूर्ण जीवन प्रवासाचे घटकपंथी आहे. असा हा परिवार आहे.
या परिवाराचा संपूर्णपणे मनोभावे हा धार्मिक सोहळा आयोजित करत असतात आणि या सोहळ्याला या संपूर्ण परिसरातील नव्हे तर आजूबाजूच्या गावातील जे जे साई भक्त आहेत, हा संपूर्णपणे जो काही नात्यांचा गोतावळा आहे तो संपूर्णपणे या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता या दत्तात्रय भोईरच्या परिवाराला या ठिकाणी येत असतात. आणि म्हणून आजच्या या दिवसाची प्रत्येकजण खऱ्या अर्थानं वाट पाहत असतो की बाबा हा साईचरित्र पारायणाचा तो 2 दिवस ते केव्हा येतात आणि केव्हा आम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी होतोय आणि हा आनंद आम्हाला केव्हा उपभोगायला मिळतोय. आणि म्हणून मी म्हणेन की अगदी अविरतपणे या परिवाराने जो साईचरित्र पारायण सोहळा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना यश येतोय, त्यांना त्यांचं निरोगी आयुष्य, त्यांना उदंड आयुष्य असं लाभतंय, त्यांना समृद्धी लाभते, त्याची ती प्रचिती आहे आणि सदैव ते अविरतपणे त्यांना ते हे सर्व गोष्टी मिळत राहू अशी मी साईचरणी प्रार्थना करतो. उजळीत सारी द्वारका माथा दीपक है जगमगता तो तुझला श्री साई नाथा तुझला श्री साई नाथा देशी संकट धावणी देशी अनंता तुझला काढीता तो नादा वंदो तुझला फुले नको त्याला शुद्ध भक्ती देई
म्हशी दिलात द्वारकामाची साई श्री साई श्री साई श्री साई श्री साई श्री साई गोकुळात जाने सारल्या हो गाई गोकुळात जाने सारल्या हो गाई म्हणे म्हशी दिलात द्वारकामाची श्री साई श्री साई श्री साई मान करी उभे स्वागताला पदयात्रेचा सारा शीन केला मान करी उभे स्वागताला पदयात्रेचा सारा शीन केला मान करी उभे स्वागताला शीन केला मान करी उभे स्वागताला पदयात्रेचा सारा शीन केला मान करी उभे स्वागताला पदयात्रेचा सारा शीन केला मान करी उभे स्वागताला पदयात्रेचा सारा शीन केला सारा शीन केला सद्गुरु साईनाथ महाराज